मित्रांनो, शिरंब्याच्या या मातीमध्ये दोन सुपरस्टार नवीन युगाचे शिलेदार एकत्र आले, सचिन आणि लक्ष्या. आणि सर्वांना एक असं म्हणू की आनंद देऊन गेली जोडी एकत्र पळाले. आता विशेष बघितलं तर ही आदत असून पुशेगावसारखं मैदान गाजवलं. आणि विशेषतः आपण जे उपक्रम इथं घेतो शिरंबे मैदानात, तर प्रामुख्यानं ज्यांनी इतिहास घडवला आहे अशी आपण बैलांना निमंत्रित करत असतो. तर जसं सांगितलं, इतिहास घडवणारे दोन नवीन शिलेदार सचिन आणि लक्ष्या, शाहिदबाई आहेत, नवनाथजी आहेत. आता हा पैरा कुणी जुळवला होता? आदत पडलं पाहिजे ही कुणाची पहिल्यांदा संकल्पना होती? ही संकल्पना आमचे गुरुवारी म्हणा किंवा आनंद बल्लाळ मार्गदर्शन म्हणा, आनंद बल्लाळ सरांनी ही आम्हाला पहिला पैरा जुळवायला कारणीभूत ते आहेत. आणि त्यांनी सचिनचा पळ आणि लक्ष्याचा पळ हे दोन्ही बैलांचा पळ बघितलेला. आणि खरंच आम्हाला त्यावेळेस वाटत होतं, ज्यावेळेस वडकीला आम्ही पहिल्यांदा पळालो दोन्ही आदत वासरं घेऊन, त्यावेळेस आम्हाला दोघांना पण इतकं ज्ञान नव्हतं की आम्ही एवढे जुने किंवा नेहमी ह्याच्यात राहणारे म्हणजे गाडा मालक नाही आहे. परंतु आम्हाला त्या दिवशी असं थोडंसं वाटलं की आज आदत वासरं दोन घेऊन वडकींना साहेबांचं काहीतरी प्लॅन आहे. पण खरंच मनापासून म्हणजे त्यावेळेस वाटत होतं की आज आदत पळतोय आपण. पण आज आदत पळून इतक्या लांब जाऊन थोडंसं आम्हाला थोडीशी मनात दागदुगी वाटत होती. 100% त्या गोष्टीवर थोडंसं आमचं मत पण हे होतं. परंतु ज्यावेळेस आम्हाला त्या वडकीच्या ठिकाणी गेलो आणि वडकीच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही गट पळालो आणि गट पळाल्यानंतर जे गाडीची गती लागली काय लागली आणि त्या हिंदकेसरीच्या ओपनच्या मैदानात दोन आदत वासरं पळाली. खरंच मनापासून आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं पण आणि खरंच त्या दोन्ही नंदीचं बी आम्ही म्हणजे एक कुठल्या शब्दात सांगू असं आम्हाला थोडंसं त्यांचं आभार कसं मानावं हे कळत नव्हतं. परंतु छान त्यांच्या नियोजनात आम्ही पळालो, चांगलं वाटलं ते. ह्या जोडीने एक सिद्ध केलेलं आहे की एखाद्या मोठ्या पायऱ्यात पाळण्यापेक्षा दोन जरी आदत वासरे एकत्र पळाली तर एक वेगळ्या प्रकारचं यश भेटतं. जसं त्यांनी सांगितलं की डॉक्टर बल्लाळ सर यांनी हे नियोजन केलं. पण काय फायदा होतो दोन्ही आदत ओपन मैदानात पळाल्यानंतर? फायदा तसा बघायला गेलं तर गाडी जुळवली तर चांगल्या पद्धतीने जुळतात. पण आपले कसं नवीन पिढीला आदतच्या मैदानातच पळायची सवय लागलेली आहे. जर तुमच्या वासरामध्ये जर धमक असेल तर 100% आदत काय ओपनमध्ये पण आदतचा बोलबाला राहू शकतो. हे त्या दोघांनी सिद्ध करून दाखवलं. आणि आता तसं बघितलं तर दोघं आदत असताना कंटिन्यू ओपनच्याच मैदानात खेळलेत. असं नाही की बाबा आदतमध्येच पळायचं आदतमध्ये, असं काय नाही की ओपनला तर ओपनलाच पळलेत बऱ्यापैकी ते दोघं पण. पण हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला का ओपनलाच पळायचा? जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा ते डॉक्टरांच्या डोक्यातच होतं की गाडी ही जुळणार आणि ही गाडी म्हणजे मोठ्या मैदानात एक नंबर मोठ्या नंदीत चांगल्या टॉपच्या ह्याच्यात पळू शकते. म्हणजे चांगले नियोजन केलं आहे त्यांनी आणि त्या गोष्टीला सिद्ध करून दाखवलं की आदत वासरं सुद्धा ओपनला टक्कर देऊ शकतात. जसं प्रस्तावनेत सांगितलं की ह्या शिरंबे गावात वेगवेगळे उपक्रम नेहमी पाहिलं जातं. म्हणजे छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या, त्याच्यानंतर मथुर बकासूर, सोन्या, हरण्या, सुंदर, त्याच्यानंतर ही दोघं सचिन आणि लक्ष्या. काय सांगाल ह्या पूर्ण जर्नीबद्दल? काय सांगाल? या कमिटीची म्हणा किंवा या मैदानाची एक शिरंबे गावाची एक परंपराच आहे. आणि त्यात खरंच मोठा वाटा म्हणलं तर सँडेभाऊ तुमचा पण आहे. का आता तुम्ही दरवर्षी एक नवीन उपक्रम राबवलेत आणि नवीन उपक्रमातून एक असं दाखवून दिलं की काहीतरी वेगळं मैदानाला आल्यानंतर काहीतरी वेगळं. आज तुम्ही या ठिकाणी सचिन आणि लक्ष्याला बोलवलं, त्यांचा मान सन्मान ठेवला. खरंच इथल्या लोकांना दोन आदत वयातली हिंदकेसरी वासरं म्हणजे एक ओपनलाच सगळे नंदी पळतात असं काही नाही की आदत ही ओपनच्या मैदानात पळून टॉपला राहू शकतात. ह्यातून एक मोठा आदर्श म्हणजे येत दिसतोय की आदत वासरं ज्यावेळेस ओपनच्या मैदानाला पळतात आणि एक नंबर करतात. म्हणजे कुठलाही आदत असो किंवा बैल असो, हे म्हणजे गाडी जर जुळली तर दोन्ही एकत्र आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने पळू शकते. हे एक ताजं उदाहरण या ठिकाणी आपल्याला तुम्ही इथल्या म्हणजे मैदानात एक नवीन उपक्रम करून दाखवून दिलं की आदत वासरं ही ओपनच्या मैदानाला पळून चांगल्या पद्धतीनं राहू शकते.
एक रेकॉर्ड ब्रेक यश आणि बैलगाड्यात कधी न मिळवलेले यश या जोडीनं मिळवलं म्हणून आपण त्यांचा सन्मान करतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा, आदत वासर असताना सगळ्यात महत्त्वाची विशेष गोष्ट असते की समजा नियोजनात सांगितलं, पण अजून एक गोष्ट असते की आदत वासरांना पैरं भेटत नाहीत का, तर म्हणजे तेवढं त्या पद्धतीनं सिरियसली घेतलं जात नाही. मोठ्या बैलावर गाडी बांधणं किंवा त्याला त्या पद्धतीनं समजलं जात नाही. तर काय सांगाल आदत वासरांबद्दल काय? आदत वासरं सुद्धा छान रीतीनं पाळणारे आहेत. काय वासरांना म्हणजे असं असतं की एखादं मैदानात पैरा चांगला करून पळत असतील तर ते पैरं कंटिन्यू चांगलं करून पळलं तरच आदत वासरू सुद्धा चांगलं करून दाखवतात. पण त्याला कसं आहे, पैरा एक तर व्यवस्थित पाहिजे. काय काय वेळा आदत घेऊन सुद्धा पळलं तरी चांगलं घडू शकते. बरं, पण आता असं म्हणतात की बैलाबरोबरच पडलं पाहिजे. आता आदत मैदानं भरपूर होतात, तर आदत मैदानाविषयी काय वाटतं तुम्हाला? आदत मैदान चांगलीच आहेत, कारण की नव्या येणाऱ्या आदत वासरांना आपण पण आदतमध्ये पडलो तेव्हाच उजेडात आलो. पण आदत मैदान होत असताना ज्यावेळेस एखादी गाडी जुळत असेल तर ती जुळवून एक मोठ्या मैदानात ओपनला सुद्धा पळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आदत वासरांनी पण, मालकांनी पण त्या. कारण की आपण कुठं पळतोय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपली वासरं कोणत्या गतीची आहेत हे कळलं म्हणजे आपण लवकर निर्णय घेऊ शकतो. बाबा आपण ओपनमध्ये पळून निर्णय घेऊ शकतो की बाबा पुढं वासरं चाल करू शकते किंवा नाही करू शकत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या जोडीचे एक चाहते आहेत आणि स्वतः बैलगाडी मालक आहेत. नाव सांगा तुमचं. नमस्ते, मी स्वप्नील सनस पंधरे. तुम्ही या जोडीचे चाहते आहेत आणि असं असतं की ज्यावेळेस विजय होता त्यावेळेस तुम्ही तिथं दिसता, तर ह्या जोडीविषयी काय सांगाल? म्हणजे अनेक वर्ष तुम्ही बैलगाड्या बघताय. काय बघतोय करतोय या जोडीविषयी एकच, टीका, टिप्पणी, ट्रोल आणि नंतर टॉप, नंतर यश. काय सांगाल पण ही म्हणजे कशा पद्धतीने ट्रोल केलं जातं? कारण काय माहिती आहे का, दोन्ही आदत वासुर आहेत, त्याच्यानंतर तुम्ही म्हणला की यश भेटते. कसं सांगाल ती एकंदरीत त्यांचा प्रवास काय काय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं की नंदी हा असा आहे, बैल हा असा आहे की तो त्याच्या पळातून त्याच्या ताकदीतून ते काहीतरी घडवून दाखवतो. हेच उदाहरण आहे की भरपूर टीका टिप्पणी, भरपूर ट्रोल, नंतर टॉपला जोडी पळाली. पण आता ही जशी पळतात तशी बाकी दोन मालक का डेअरिंग करत नाहीत आदत गारायत? काय वाटतं तुम्हाला? काय होतं, विश्वास दाखवला पाहिजे. पैरा करण्याबाबतीत पैऱ्या बाबतीत विश्वास दाखवला पाहिजे. विश्वास कुठेतरी दाखवला जात नाही, त्याच्यामुळे कुठं पळणारी बैल मागं राहतात. आज वडकीचं उदाहरण घेतलं तुम्ही तर दोन्ही आदत पळाली. म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात आपण आपला बैल घेऊन जात असताना तेवढा आपल्या बैलावरती आपला स्वतःचा विश्वास पाहिजे, किंवा त्याला जो गाडी जुळवतोय, जो पैरा करतोय त्या माणसाचा तेवढा विश्वास पाहिजे की ही गाडी आपण काहीतरी तिथं घेऊन करू शकतो. तेवढा विश्वास ही गाडी जुळताना दाखवला गेला, दोन्ही मालकांनी दाखवला गेला एकमेकांवरती, म्हणून हे काहीतरी यश मिळालं आणि ते म्हणजे इतिहासात नोंद होईल. नोंद झालेलं विक्रमी यश, असं यश म्हणजे कुणालाच भेटलं नाही, त्यामुळेच आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय. आता सांगा सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की आदत वासराविषयी यांनी सांगितलं की विश्वास पाहिजे, पण हा विश्वास तुम्हाला कुणी दिला? साहजिकच बल्लाळ डॉक्टरांनी तर दिलात, पण अजून कुणी विश्वास दिला की पळा तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानात आणि आदत वासरं पळवा? आम्हाला खरंच म्हणजे ह्या मागं बल्लाळ सरांचंच आम्ही म्हणजे त्यांनीच जो निर्णय घेतला त्याच निर्णयाला आम्ही दोघंही ठामपणाने उभं राहिलो आणि ते खरंच यशस्वी ठरलं. आणि त्यांनी खरंच दाखवून दिलं की आदत वासरं म्हणजे तुम्ही आपण म्हणतो की आदत वासरं ओपनला पळू शकत नाही, पण त्यांनी एक नवीन इतिहास घडवून दाखवला की आदत वासरंसुद्धा ओपनला चांगल्या पद्धतीनं पळू शकतात, रेकॉर्ड करू शकतात. आता आजची लोकांची काय परिस्थिती झाली की आता आम्ही बी पाहतोय मोठा बैल रोज एक नंबरात असणारा बैल त्या ठिकाणी पैऱ्यासाठी गट काढणारा आपला नंदी असणारा तो त्या ठिकाणी जातो, परंतु त्यांचं कुठंतरी ते म्हणजे म्हणजे हे जुळत नाही त्यांची गाडी वगैरे, परंतु ते त्या ठिकाणी माणसांची मतं थोडीशी विस्कळीत होतात की माणूस म्हणतो मी हे एक नंबरातला बैल टाकला परंतु आपली गाडी जुगली नाही किंवा जमली नाही, अशा काही घटना घडतात. परंतु माणसं ह्याचा विचार करत नाहीत की बैल टाकावेत
परंतु रोज एक नंबरातलीच बैलं टाकली म्हणून काही एक नंबर होतं असं काही नाही. आणि हे आम्हाला खरंच आम्हाला बल्लाळ सरांनी आम्हाला दाखवून दिलं की रोज एक नंबरातली बैलं कधीच एक नंबरात राहू शकत नाहीत. याच्यासाठी जे काही घटना लागतात की दोन्ही बैलांचे काय गोष्टी जुळल्या पाहिजेत आणि त्या जुळण्यावरून गाडी पळती. असं काय वेळेस असं बी होतं की एक नंबरातला बैल टाकायचा आपण गटालाच मार्गायचं, हे बी घटना घडतात. परंतु माणसाने बी त्याचा विचार करावा की एक नंबरातलं न टाकता आपल्या बैलाला कुठला बैल चालेल असा पद्धतीचा बैल, भले 2 आदत वासरा असू द्या दुसरा असू द्या, अशी बैलं टाकून 100% पळावं. आता पैऱ्या फुटण्याचं अजून एक कारण आहे की स्पर्धा ही दुसऱ्या गाडींबरोबर नाही तर जे पैरेकरी आहेत त्यांच्यातल्या त्यांच्याच्यात होते. कोण वाढते, हा वाढते का तो वाढते, त्यामुळे पैरा होत नाही, टिकत नाही. कसं आहे पायऱ्याचं हे कसं आहे सगळ्या गोष्टी बैल कुठल्या पद्धतीनं पळतात किंवा कोण कुठल्या पद्धतीने नियोजन करतो त्याच्यावरती पण राहतं. आता आमचं कसं संबंध घरातले झाल्यामुळं काय आमचं काय विचारपूर्वक सगळ्या गोष्टी होतात. पण ह्या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाला प्रत्येक दिवस हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पायऱ्यातच पळायला लागते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता आदत जर आपण बघितलं पायऱ्याचं नियोजनात अडथळा असतो वायदी, तर तसं काय पहिल्यांदा झालं नाही का की ह्याला वायदी मागायची का त्यानं त्या तुमच्या दोघात? नाही, आमच्या दोघात तर कधी असं काय विषय झाला नाही, कारण की आमचे मधले म्हणजे मेन जे बॉस आहेत त्यांचा काय पैशाचा विषयच येत नाही. त्यांना काय गरज नाही पैशाची, त्यांचं सर्वस्व ते आहे. आणि शाहिदबाईंना पण पैशाची गरज नसल्यामुळं काय आमचं देवाणघेवाण विषय नाही. त्यांनी फोन केला की आम्ही निघून यायचं, आम्ही फोन केला की त्यांनी निघून यायचं. पण हे क्षेत्रात असं आहे की तुम्ही मगाशी विचारलं जसं की एका पायऱ्यात का पळत नाहीत, तर ह्याचं कारण एकमेव आहे वायदी. प्रत्येकाला वायदी मिळत असते, त्याच्यामुळं प्रत्येकजण वेगवेगळ्या पायऱ्यात पळत असते. ज्याचा बैल बाबा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर त्या ह्याच्यात असतो रँकमध्ये, तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वायदी घेत असतो आणि वायदीच्या हिशोबाने प्रत्येक वेगवेगळ्या पायऱ्यात पळत असतात. आणि फक्त गाडी मालकाने एकच करायला पाहिजे, जसं आमचं झालं नियोजन, कुणाला तर एक आपला चांगला सल्ला घेऊन गाडी जुळवून, गाडी जुळली तर ती न फोडता पळणं ही योग्य राहील. वायदीच्या मागं पळणं चुकीचं आहे. ठीक आहे, स्टार्टला तुम्हाला थोडं वायदीचा खर्च करावा लागतो उजेडात येण्यासाठी, त्यावेळेस 1-2 वेळा करावा लागतो. अजूनसुद्धा का आमच्याकडं आता दुसरं एक आम्ही वासरू घेतलं आहे, त्याला पण आम्ही 1-2 वेळा दिलेले आहे, नाही असं नाही. पण ते कसं ज्यावेळेस त्या वासराची धमक वाटेल त्यावेळेस आपल्याला समोरून पैरे येणार आहेत, त्यावेळेस वायदी द्यायची गरज नाही लागणार. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ठीक आहे बैलगाड्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? हॉटेलच्या नावानं पळते गाडी, पण अजून काय? आमचं हॉटेल व्यवसाय आहे. दुसरे एक आमचे म्हणजे चिकनचे व्यवसाय आहेत आणि जे बाहेर इतर सप्लाय होतो माल, म्हणजे इतर एक 10-20 खेडेगावांना माल आपला सप्लाय होतो. म्हणजे आमचे असे वेगवेगळे छोटे दुसरे व्यवसाय आहेत. तुमचा काय व्यवसाय? आपलं सोन्या चांदीचा ज्वेलर्स आहे, एक आंबेगावला आहे आणि एक खेड शिवापूरला. बरं, आता मला ही सांगा, ही जोड परत कधी पळताना दिसेल? लवकरच जोड परत पळताना दिसेल. आत्ता पण ज्या काही जोड म्हणजे आता वेगवेगळ्या पायऱ्यात पळतोय त्याचं पण एक कारण आहे की काय कारण आहे? जे काय लोकांना आम्ही शब्द दिलेले होते, काय ते लोकांशी म्हणजे 1 महिन्यापूर्वी आम्ही 2 महिन्यापूर्वी शब्द दिलेले होते. ज्यावेळेस सचिनची लक्षाची गाडी पळत होती त्यावेळेस बी लोकांच्या खूप साऱ्या इच्छा असायच्या की आमच्या बी नंदीबरोबर ही नंदी पळावीत म्हणून. आणि प्रत्येकाची इच्छा आहे की ह्या दोन्ही नंदीबरोबर एकदा जोट्यात पळायची इच्छा आहे. परंतु काय कारण असतो, आता आम्हाला नंदी तर आपली एकच आहेत. आम्ही म्हणजे 8 दिवसाला मैदान केलं तर किती महिन्यात 4 मैदानं व्हायची. मग 4 मैदानात आम्ही कुणाला आम्ही नंदी देणार आहे? तरी आम्ही आमचा शब्द नेहमी ठाम राहतो. आता उदाहरणार्थ परवा माझ्या शेजारी एक 5 किलोमीटरवर मैदान होतं, परंतु एक शब्द दिलेला होता की आम्ही सर्जाने आम्ही एकत्र पळणार किंवा आम्हाला पैरे मग तोडायची काय गरज नाही. मी सुंदर बरोबर पळालो तरी सुंदर बरोबर कंटिन्यू 2 मैदान केले, लक्षाबरोबर कंटिन्यू मैदान चालू आहेत आणि सर्जाबरोबरही आम्ही पळालो. परत सर्जाने जी सुरुवात करून दिली तर त्या सर्जासाठी आम्हाला त्यावेळेस शब्द टाकला त्यांनी की आम्हाला पुरंदवाड्याच्या मैदानाला पाहिजे. तरी आमचा शब्द त्यांच्यासाठी यशच आला की ह्यात आम्ही कुठल्याही पैशासाठी किंवा मान सन्मानासाठी कधीच आम्ही एकमेकाला म्हणजे बैल दिले नाहीत. आणि मग मी बघितलं होतं लक्षानं पराभव केला सचिनचा, पण बक्षीस तुम्ही दिलेलं.
आम्हाला हे बैल सगळे हे नंदी जी आहेत ती सगळी आमचीच आहेत, आमच्या एका धावणीचे असल्यासारखे आहेत. ह्यात आम्ही कधीच आमच्या नंदीला कुठल्याही आता पुरंदवड्याला मी पळणार नव्हतो ॲक्च्युली, तर यांना मी म्हणलं होतं की तुम्ही आवर्जून पायरा करा की आम्ही आपल्या सचिनची जागा त्यांनी घ्यावी आणि सचिनची जागा घेऊन तिथं आम्हाला त्यात आनंद साजरा करायला मिळावा. का तर सचिननं दात लावलेला, परंतु सचिनची त्या आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मैदान असल्यामुळं बरेचसे चाहता वर्ग कंटिन्यू आम्हाला इतकं म्हणजे हे करायला लागलं की काय नाही की सचिनला तुम्ही मैदानात आणावा आणि या ठिकाणी आपल्या गावचं मैदान आहे तर तिथं सचिनला पळावं. आणि आदल्या दिवशी मला वाटतं सचिनचा आम्ही पायरा करून त्या ठिकाणी पळालो. आदत वयात हिंद केसरी हा तर रेकॉर्ड ब्रेक किताब त्यांच्या नाव आहे. आत्ता दाताला कसं आहे लक्षात? आता दुसरा आहे तो, दाताला दुसरा आहे. आणि सचिन दात लावला. सचिन आता राटणी मैदानातच पहिला दात म्हणजे त्या दिवशी दात फेरा पळून आल्यानंतर दात लावला त्या दिवशी. चला ह्या निमित्तानं आपण चर्चा केली मित्रांनो. असंच आहे, दोन गरजू लोक एकमेकांची गरज बघू शकतात आणि ती ओळखली आणि आज आपल्याला नवीन युगाचे शिलेदार भेटले आहेत सचिन आणि लक्षा. शिरंबे गावात हा योग आला होता, एकत्र नंदी एकत्र आले आणि आपण त्यांचा सत्कार घेतला, सन्मान घेतला. तर असंच बैलगाड्यावर प्रेम करूया, जे नंदी आहेत पळणारे त्यांच्यावर प्रेम करूया, त्यातून बैलगाडा क्षेत्र मोठा होणार. धन्यवाद.